पुढल्या बातमीकडे 31च्या सेलिब्रेशनसाठी नागपुरातील महाराज बाग प्राणी संग्रहालयामध्ये मोठी गर्दी झालेली आहे। 2023ला निरोप देण्यासाठी मोठ्या संख्येने नागपूरकर बाहेर पडलेत। नवीन वर्षाचं स्वागत आणि सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी नागरिक मोठ्या संख्येने घराबाहेर पडलेत। 31चं सेलिब्रेशन आणि नवीन वर्षाच्या स्वागताचा उत्साह सर्वांमध्ये आहे। आपण बघू शकतो नागपुरातील महाराज बाग परिसरामध्ये मी सध्या आहे आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लोक जे आहेत ते बाहेर पडलेले आहे। 2023ला निरोप देण्यासाठी या 2023चा शेवटचा दिवस एन्जॉय करण्यासाठी आपण बघू शकतो या ठिकाणी मोठ्या संख्येने तरुणाई जी आहे ते रस्त्यावर आलेले आहे। फॅमिली सहित लोक बाहेर पडलेले आहेत। महाराज बाग एक पिकनिक स्पॉट असल्यासारखं आहे नागपुरातला आणि आपण बघू शकतो हजारोच्या संख्येने लोक या ठिकाणी आलेले आहेत। काय सांगशील कशासाठी आले? फिरायसाठी। हां 31 सेलिब्रेशन 31 एन्जॉय करायसाठी आले। लाईक इयरचा लास्ट डे आहे तर फॅमिली सोबत फिरायला आलं। मजा येते इथे सगळं महाराज बाग मध्ये सगळ्यांसोबत आम्हाला खूप। किती काय काय एन्जॉयमेंट करतायत? इथे पूर्ण ॲनिमल्सला वगैरे बघितल्यामध्ये टायगर बघितला आम्ही त्याच्यामध्ये वगैरे खूप मजा आली आम्हाला आणि लाईक खेळण्यामध्ये वगैरे छोट्या मुलांना वगैरे आम्हाला त्याच्यामध्ये पण खूप मजा आली। लाईक महाराज बाग पिकनिक स्पॉटसाठी खूप चांगला आहे। ताई कशासाठी आलात तुम्ही? आम्ही वर्षाचा शेवटचा दिवस आहे तर एन्जॉय करण्यासाठी आलेलो आहे इथे। तू कशासाठी आला? मी फिरायसाठी आलो इकडे एन्जॉय करायसाठी। चांगली जागा आहे। आपण बघू शकतो मोठ्या संख्येने लोक जे आहे ते बाहेर पडलेले आहे। लहान मुलं, महिला, तरुण, ज्येष्ठ नागरिक सुद्धा बाहेर आलेले आहेत आणि वर्षाचा शेवटचा दिवस जो आहे तो एन्जॉयमेंट करून घालवत आहेत आणि नवीन वर्षाचं याच उत्साहात स्वागत केलं जाणार आहे। त्यासाठी ही तरुणाई जी आहे ती नागपुरात बाहेर पडली आहे। कॅमेरामॅन सचिन साहेबांसह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर।